अंबरनाथमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यात। सत्तेच्या चाव्या आपल्याच हाती असाव्यात यासाठी सत्ताधारी महायुतीतल्या नेत्यांमध्येच चढाओढ पाहायला मिळाली। तर काँग्रेसच्या निलंबित 12 नगरसेवकांना भाजपात घेऊन रवींद्र चव्हाणांनी मोठा डाव टाकला। मात्र राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना आपल्यासोबत घेऊन शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपचे सत्तेचे मनसुबे उधळून लावलेत। अंबरनाथच्या राजकारणात नेमका काय धक्का पॅटर्न सुरू आहे तुम्हीच पहा। अंबरनाथ पॅटर्न नाही, आता बदलापूर पॅटर्न। शिंदे पिता पुत्रांचा चेकमेट, भाजपचा डाव उधळला। सत्ताधारी महायुतीतच सत्तेच्या संगीत खुर्चीचा खेळ। राजकारणात कुणीच कायमचा शत्रू नसतो, तसाच कुणीच कायमचा मित्र देखील नसतो। अंबरनाथ नगरपालिकेत जे काही घडतंय त्यामुळे याचाच प्रत्यय आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं चक्क काँग्रेस सोबत हात मिळवणी करून सत्तेचा डाव हाती घेण्याचा प्रयत्न केला। काँग्रेसच्या निलंबित 12 नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन अंबरनाथची सत्ता काबीज करण्याचा खटाटोप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलाय। अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना 27 नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर भाजपला 14 जागा मिळाल्या। मात्र भाजपनं सत्ता काबीज करण्यासाठी थेट काँग्रेसच्या 12 नगरसेवकांशी घरोबा केला। या भाजप काँग्रेस युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतरही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या पुढाकारानं काँग्रेसच्या 12 निलंबित नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश दिला। भाजपचे विजयी 14 नगरसेवक, नव्यानं भाजपात आलेले काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादीचे 4 असं 30चं संख्याबळ जमवण्यात आलं। मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी अशी राजकीय खेळी केली की भाजपवरच चेकमेट होण्याची वेळ आली। त्यांनी गट नोंदणी करण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना आपल्या सोबत घेतलं। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे 27 नगरसेवक अधिक राष्ट्रवादीचे 4 आणि अपक्ष 1 असं 32चं संख्याबळ जमवून भाजपवर कुरघोडी केली। युती न धर्म न पाळता, नैसर्गिक युतीचा मान न ठेवता त्यांनी जे काय उपद्व्याप केले आणि त्याच्यामध्ये मूळ हेतू तेच होता की शिवसेनेला बाजूला करायची। आणि त्याकरता ते स्पष्टच आहे की नेहमीच या बाबतीमध्ये कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी निश्चितपणे त्यावर मात केलेली। आमचे 4 जरी नगरसेवक असले आम्ही योग्य वेळेला योग्य पावलं उचललेली आहेत। कारण आम्हाला तशी वरच्यांची सांगणंच होतं का तुम्हाला चांगल्या ठिकाणी जायचं आहे, आपल्या नगरसेवकांना कुठे न्याय मिळेल त्या ठिकाणी जा, असं इथंच जा तिथंच जा म्हणून असं आम्हाला अजितदादांनी सांगितलेलं आहे। विकासाला साथ द्या, त्या ठिकाणी जा तुम्ही आणि या ठिकाणी आल्यावर आम्हाला न्याय मिळाला। अंबरनाथ मधील सत्ता स्थापन करण्याच्या या राजकारणानंतर शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीचे नगरसेवक बसमधून अज्ञात स्थळी रवाना झालेत। अंबरनाथ नगरपालिकेची एकूण सदस्य संख्या 59 असून बहुमतासाठी 30 हा जादूचा आकडा आवश्यक आहे। अंबरनाथ मध्ये भाजपच्या तेजश्री करंजुले या नगराध्यक्षपदी निवडून आल्या। मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्यानं सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडे गेल्यात। मात्र या घडामोडींचा महायुतीवर परिणाम होणार नाही असा दावा भाजप नेत्यांकडून केला जातोय। जे स्थानिक राजकारण आहे त्या ठिकाणी महायुतीवर काही परिणाम होणार नाही। स्थानिक राजकारणामध्ये काही समीकरण चालतील, पण त्या समीकरणाचा महाराष्ट्राच्या महायुतीचे काही संबंध नाही। शिंदेंच्या एका खेळीनं अंबरनाथचं संपूर्ण समीकरणच बदलून गेलंय। केवळ अंबरनाथच नाही तर यामुळे ठाणे जिल्ह्यातलं राजकीय समीकरण बदलणार आहे। अंबरनाथ मधील या ट्विस्ट पे ट्विस्टने हे सिद्ध केलंय की महायुतीत जरी वरून सर्व आलबेल दिसत असलं तरी स्थानिक पातळीवर सत्तेसाठी काटेकी टक्कर सुरू आहे। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपला दिलेला हा शह म्हणजे अंबरनाथ मधला बदलापूर पॅटर्न असल्याची चर्चा राजकारणात रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।